सौरभ त्रिपाठी निलंबित झाले असल्याचं कळतंय। निलंबनाचा प्रस्ताव सीएमनी स्वीकारलेला आहे। गृह विभागानं हा प्रस्ताव निलंबन प्रस्ताव सीएमकडे पाठवला होता आणि सीएमने तो स्वीकारलेला आहे आणि डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे आणि गृह विभागानं हा निलंबन प्रस्ताव पाठवला होता। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, पुन्हा तुमच्याकडे येते। सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलंय, अपडेट। सौरभ त्रिपाठी हे पोलीस उपायुक्त झोन 2 असताना अंगडिया म्हणजे जे हवालामार्फत पैशांचे व्यवहार करतात, ज्यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचा आरोप जो आहे त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे। याआधी जर मुंबई पोलिसांची आपण केस पाहिली तर मुंबई क्राईम ब्रांचकडे हा तपास देण्यात आला होता, पण त्याआधी तत्कालीन जे पोलीस आयुक्त होते हेमंत नगराळे यांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला होता। यामध्ये 3 एल्टिमार पोलिसांचे 3 पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी जे अंगडी आहे त्यांच्याकडून 18 ते 20 लाख रुपये खंडणी उकळल्याचं समोर आलं होतं आणि त्यांनी सौरभ त्रिपाठी यांच्या आदेशाने उकळलेला आहे। ही माहिती तपासामध्ये समोर आल्यानंतर तसा प्रस्ताव जो आहे तो जो मुंबई पोलिसांच्या प्रशासकीय विभागाने गृह खात्याला पाठवला होता आणि तो गृह खात्याने आता मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर तो सभागृहामध्ये मान्य करण्यात आलेला आहे आणि सौरभ त्रिपाठी यांना निलंबन करण्यात आले। निश्चितच अजित, मात्र आपण पाहतोय गेले बरेच दिवस मुंबई पोलिसांची प्रतिमा एक प्रकारे मलिन झाली आहे का? कारण परमबीर सिंग असतील किंवा आता सौरभ त्रिपाठी असतील, प्रत्येकाची नावं समोर येत आहेत या वसुली प्रकरणात। त्यामुळे एक प्रकारे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असं वाटतंय। नक्कीच आपल्याला माहिती आहे की सचिन वाझे त्या सगळ्या प्रकरणामध्ये काही जी लोक आहेत त्या तर काही तांत्रिक अडचणींमुळे अजित मांढरे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र आपण पाहतोय डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलाय। गृह विभागानं हा निलंबन प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता। अंगडिया वसुली प्रकरणात सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। निलंबनाचा प्रस्ताव हा मुंबई पोलिसांनी गृह खात्याला पाठवला होता आणि सीएमने तो स्वीकारलेला आहे।